नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस सर्वसाधारण सभेची सूचना मिळते, त्याच्यानंतर आपल्याकडे जी विषयपत्रिका असते त्या विषयपत्रिकेवरती महापौरांच्या दालनामध्ये तिथे आपल्याला सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक आयोजित केली जाते अजेंड्यावरती चर्चा करण्यासाठी. आता ह्या अजेंड्यावरती चर्चा करताना आपल्याला ठाणेकर जनतेसाठी जे काय महत्त्वाचे विषय आहेत, इतर विषय जे असतात त्याच्यावरती आपण साधकबाधक चर्चा करतोय, पण जे खरोखरच मुळात ठाणेकरांचे डोळ्याचे प्रश्न असतात त्या प्रश्नांवरती आपल्याला भाष्य करणं फार गरजेचं असतं. कारण सभागृह एक एकमेव असं साधन आहे त्याच्यावरती प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागातल्या समस्या मांडू शकतो आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि आजचा हा जो विषय कालच्या महासभेतला जो विषय होता, 778चा जो विषय होता, जो कर दरवाढीचा होता, तर ह्याच्यामध्ये त्याचं उद्दिष्ट मुळात म्हणजे कसं आहे की एखाद्या गोष्टींची करताना आपण त्याचं साध्य कुठपर्यंत आहे ते बघणं गरजेचं. ते उद्दिष्ट होतं त्याचं फक्त 105 करोडचं. बरं, आतापर्यंत जी थकबाकी जी आहे ती थकबाकी ही शेकडो करोडमध्ये आहे. मग एवढं असताना आपण जे प्रामाणिक करदाता, बरं हे ही दरवाढ जी आहे ती नेमकी कोणावरती आहे, तर ती सर्वसामान्य करदाता जे प्रामाणिकपणे ठाणे शहराच्या तिजोरीमध्ये आपला कर प्रामाणिकपणे भरण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही पण आहेत आणि आम्ही पण आहोत. मग असं असताना ज्यावेळेस आपल्याला फक्त उद्दिष्टच फक्त 105 करोडचं आहे आणि हजारो करोडची थकबाकी जर आपली जर आहे, तर आपण मूळ उद्दिष्ट आपण कुठे ठेवलं पाहिजे? आपलं टार्गेट असणं पाहिजे की ती थकबाकीची वसूल करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ती थकबाकी वसुली करण्यासाठी ज्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये ज्यावेळेस या विषयावरती आम्ही चर्चा करणार होतो आणि गट मीटिंगमध्ये आम्ही सांगितलं होतं की जरी समजा लक्षवेधीने हे प्रश्नोत्तरे जर तुम्ही गणपतीच्या नंतर जर घेणार असाल, परंतु विषय पत्रिकेवरती प्रत्येक विषयावरती आम्हाला चर्चा करायची आहे. आणि तिथे हो म्हटल्यानंतर मग सभागृहात आल्यानंतर परत मग त्या विषयांवरती आपण बगल का द्यायची? करू देत ना चर्चा. तुमच्याकडे बहुमत आहे ना, मग चर्चा करून तुम्ही सांगा ना बाबा हा प्रश्न याला घ्या, मतदानाला घ्या. शेवटी मतदानाला जाताना पण तुम्ही सामोरं देत ना, तुम्ही सर्वात जास्त तुमची संख्या आहे. पण कुठेतरी गटनेत्यांची ज्यावेळेस बैठक होते त्यावेळेस या सगळ्या विषयांवरती चर्चा केली जाते आणि प्रत्येकाला आपापली मतं मांडण्याचा त्या बैठकीत देखील अधिकार असतो. बरोबर आहे. त्यावेळेस भारतीय जनता पार्टी म्हणून आपण त्यावेळेस भूमिका जर मांडली असती, आमच्या नगरसेवकांना बोलू देत नाही असं देखील तुम्ही त्या बैठकीत सांगितलं असतं, तर कुठेतरी बदललेलं चित्र पाहायला मिळालं असतं. नाही, सर्व तुम्ही जसं म्हणताय त्याच पद्धतीने आमची गट मिटिंग होत असते आणि आमचं पण तेच म्हणणं असतं की आमच्या प्रत्येक नगरसेवकला आमच्याच नाहीये त्या सभागृहामध्ये बसणाऱ्या कशी आम्ही गटनेते आहोत, या सभागृहामध्ये बसणाऱ्या प्रत्येक नगरसेवकाला आपल्याला याच्यावरती बोलणं फार गरजेचं आहे. आणि हे बोलत असताना हे जे आम्ही जे तिथे सांगतो त्यांना, त्यावेळेस तिथे सभागृह नेते असतात, उपमहापौर असतात, महापौर असतात, विरोधी पक्षनेते असतात, सर्वपक्षीय गटनेते असतात. यांच्यामध्ये ठरलं जातं का आता ठीक आहे ह्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे, आपल्याला हा फक्त विषय पत्रिका आहे, आम्हाला प्रत्येक सभासदांना त्याच्यावरती बोलण्यासाठी संधी मिळावी, कारण बरेच सारे नगरसेवक नवीन आहेत, त्यांना सुद्धा या सभागृहाची महती माहिती आहे. आणि त्याच्यानंतर मग जर आपण जर त्या सर्व सदस्यांना आपण जर म्हणतोय की बाबा चला ठीक आहे प्रत्येक विषयावरती आपल्याला बोलण्याची संधी प्राप्त होते, कारण महिन्यातून एकदा ती सभा होते आणि त्या सभेमध्ये ज्यावेळेस आपण हा अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण विषय पत्रिका घेऊन येतोय त्यावेळेस साहजिकच त्यांच्या प्रभागामधले त्या अनुषंगाने त्या विषयांच्या अनुषंगाने आपल्याला बोलायला संधी भेटते, संधी प्राप्त होते. विषय पत्रिका हा असा एकमेव विषय आहे की ज्याच्यामध्ये सर्व सदस्यांना प्रत्येक त्या अनुषंगाने आपल्या बोलण्याची संधी असते. विषय कुठला असलो पण त्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्याला संधी प्राप्त होते आणि मग तो नगरसेवक तो लोकप्रतिनिधी त्या सभागृहामध्ये आपल्या प्रभागाच्या काय रचना त्या संदर्भात म्हणजे काय समस्या ज्या असतील ते मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आम्ही ते वारंवार म्हणत असतो की सभागृहामध्ये प्रश्नोत्तरवरती आपल्याला विषय पत्रिकेवरती आम्हाला प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी प्राप्त करण्यात यावी आणि तिथं मान्य केल्याच्या नंतर पण सभागृहामध्ये आल्यानंतर बुमरँग होऊन जातं, हे चुकीचं आहे. महासभांमध्ये देखील अशाच प्रकारची गोष्ट घडलेली आहे. पुढच्या महासभेमध्ये देखील अशाच प्रकारे गाफील घेऊन पुढचे देखील विषय मंजूर होऊ शकतात. त्यामुळे वरिष्ठांकडे आपण काही तक्रारी याबाबत करणार आहात का? मित्रपक्षांची कान उघडणी करावी यासाठी काही मागणी करणार आहात का? कारण वारंवार आतापर्यंत सगळ्याच महासभांमध्ये भाजपला डावललं. आता पण 6 महासभा झाल्या. पहिल्या 3 महासभा या वादग्रस्त झाल्या, मी बघितलं. नंतरच्या 2 महासभा सुरळीत चालल्या. जसं आम्ही सभाशास्त्रानुसार महासभा चालावी आणि ती मित्रपक्षांनी त्याची काळजी घेतली आणि गेल्या 2 महासभा प्रॉपर चालल्या. आताही आम्हाला वाटलं की ही महासभा खेळीमेळीत अशीच होईल आणि सगळ्या विषयांची चर्चा होईल आणि गट मीटिंगमध्ये पण सांगितलं की आम्ही सगळ्या विषयावरती चर्चा करू, वेळ देऊ प्रत्येकाला आणि ती चर्चा न करता डायरेक्ट त्यांनी दुपटा ठराव करून जे मंजूर केले ते त्यांनी आम्हाला गाफील ठेवलं, आम्ही गाफील राहिलो
आम्ही जसं विश्वास ठेवला की 2 महासभा व्यवस्थित घ्या, तर आताही मित्रपक्ष तीच भूमिकेमध्ये असेल, पण योग्य वेळी त्यांनी ती भूमिका बदलली आणि त्याचा हा ठाणेकरांना जो त्यांनी दिलेला आहे की न चर्चा करता ठराव मंजूर, जे 12% आणि 20% जी दरवाढ केलेली आहे, त्याला आम्ही जाहीर निषेध आहे आमचा आणि आम्ही त्याला विरोध करतोय. आणि त्याचबरोबर जे थकबाकीदार आहेत, जे मग टॅक्स कर रुपीमध्ये जवळ महापालिका स्थावर मालमत्तेतून 250 कोटी आहे, जाहिरात विभाग आहे, शहर विकास विभाग आहे आणि एलबीटीतून जवळजवळ हजारो कोटी येणे बाकी आहे. आणि हे सगळे बिल्डर लॉबी असेल, त्याच्यामध्ये हॉटेल्सवाले आहेत, आपले हॉस्पिटलवाले आहेत, ह्यांचे थकबाकीदारांची नावं आहेत. ही थकबाकीदार का थांबवली जाते? म्हणजे महापालिका बिल्डर धाजीने चाललेली आहे का? आणि जे प्रामाणिकपणे कर भरतायत वर्षानुवर्षे आणि त्यांच्यावरती भुर्दंड लादायचा. आज नवी मुंबईची तुलना केली आणि मुंबई महापालिकेची तुलना केली तर त्याच्यामध्ये ही जी दरवाढ दिसते ही जवळजवळ 114% दरवाढ दिसते आपली. म्हणजे ठाणेकरांनी जो प्रामाणिक भरतो त्याच्यावर भुर्दंड का? आणि जी रिकव्हरी का करत नाही प्रशासन? त्याच्या मागे का नाही मित्रपक्ष लागत? म्हणजे ते कुठेतरी प्रशासन आणि जे थकबाकीदार आहे यांचं कुठेतरी साठालोटा आहे आणि हे साठालोट्यातूनच हे दिसतंय. म्हणून त्याच्यावर चर्चा न करता, कारण हा विषय सभागृहासमोर आला की हा सगळा ओपन होणार आहे, म्हणून त्यांनी विना चर्चा मंजूर करण्यासाठी ही दुपट्टी भूमिका घेतलेली आहे. महापालिकेचा महसूल वाढला तर विकास कामं होतील असं काही वक्तव्य केलं. तर महापालिका ही कुठल्या शब्दाला आहे? महापालिकेची आर्थिक परिस्थिती खराब होण्याचं नेमकं कारण काय? कोण जबाबदार आहे? याला जबाबदार म्हणजे स्पिल ओव्हर खाली केलेली कामं. गेली 8 वर्षामध्ये पुढचे येणारा निधी आहे, तो आता गृहीत धरून स्पिल ओव्हर कामं केल्यामुळे ही सगळी परिस्थिती आली. त्याच्यामध्ये कोविड सारखी महामारी आली त्याच्यामध्ये, पण टॅक्स तर कुठे थांबला नाहीये. महापालिकेचं उत्पन्न कुठे घटलेलं नाहीये. पण आता उत्पन्न वाढवायचं असेल तर भरपूर मार्ग आहेत. पण जे थकबाकीदार आहेत त्यांना तुम्ही साईडला ठेवताय आणि जो करदाता आहे, प्रामाणिक भरतोय, त्याच्यावर भुर्दंड का? हे कुठेतरी चुकीची दुपट्टी भूमिका आहे. प्रथम त्यांनी जे 104 करोड वाढणार आहेत, 104 करोडसाठी तुम्ही हजारो कोटी सोडणार आहेत का? मग हजारो कोटी जे बाकी आहेत त्यांच्या मागे लागा ना. आम्ही पण येतो खांद्याला खांदा लावून मित्रपक्ष म्हणून. ती रिकव्हरी करू आपण. तर शिवसेनेने तुमचा विश्वासघात केलाय. 100% आज गेल्या महासभेमध्ये जसं गट मिटिंगमध्ये ठरलं की बाबा आपण प्रत्येक विषयी चर्चा करू, चर्चा आणि ती डिसिजन घेऊ ठरावाबाबत. मग आताही 2 महासभा चांगल्या पद्धतीने गेल्या मागच्या, त्याप्रमाणे करेल असं वाटलं. पण शेवटी जेव्हा हा विषय आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट दुखवटा ठराव करून मंजूर करून दुखवटा ठराव करून टाकला लगेच. चर्चा केलीच नाही त्यांनी. ऍक्च्युली कर वाढवरती चर्चा विशेष व्हायला पाहिजे होती आणि सभागृहाचं प्रत्येक नगरसेवकाचं मत घ्यायला पाहिजे होतं आणि सभागृहाचा कल कुठे आहे हा बघून डिसिजन घेणं गरजेचं होतं. पण मित्रपक्षाला ते घेणं योग्य नाही वाटलं कारण हे सगळे पोलखोल होतील म्हणून. आणि हे पोलखोल आम्ही आता करायला बसलेलोच आहोत. सर, आता विषयाला मंजूर मिळाले. आता आयुक्तांकडे पाठपुरावा करणार का? का मागे घेण्यासाठी आम्ही- दरवाढ किंवा वरती वरिष्ठांना किंवा आम्ही आमच्या 28 नगरसेवकांचं एक पत्रक आलंच आणि आज डिस्कस आम्ही केलं, आयुक्तांना केलं, महापौर आणि सचिव आणि उपायुक्त सर्व डिपार्टमेंटला आम्ही त्याची पोस्ट दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही आकड्यानिशी केलेलं आहे की बाबा किती येणे बाकी आहे. आज एलबीटी बंद होऊन जवळजवळ 8-6 वर्ष झाली, पण जो हजारो कोटी येणं बाकी आहे, मग तिकडे का नाही प्रशासन बघत? तिकडे का नाही सत्ताधारी पक्ष बघत? मित्रपक्षांनी ती भूमिका बघायला पाहिजे. काय आहे, किती लोकांचे किती पैसे बाकी आहेत, यादी आहे माझ्याकडे सगळी, तुम्हाला मी यादी देतो सगळी. त्याच्याबरोबर जे मालमत्ता थकबाकीदार आहेत सगळे बिल्डर लोक आहेत, आज त्यांची कामं चालू आहेत, पण त्यांची कामं अडवा ना तुम्ही. त्यांना तुम्ही वसूल नाही करणार का? पण तुमचं कुठेतरी साठेलोट आहे म्हणून. आज नावं घेते तर बरीच नावं आहेत अशी की त्यांच्याकडे कोटी रुपये थकबाकी आहे आणि एखाद्या गरीबाची समजा एखाद वर्ष 2-4 वर्षाचे पैसे बाकी असले तर आपण पाणी कट करतो, त्यांचं सील करायला जातो. काही आमच्या प्रभागातील काही लोकांचे हॉटेल पण सील केलेले आहेत मालमत्ता नाही भरलं म्हणून. काही हॉल आहेत, हॉल पण सील केलेले आहेत. मग ते जर तुम्हाला कळतं तेवढं, तर मग एवढे करोडो रुपये बाकी आहेत वर्षानुवर्षे, मी हा थकबाकी तर भरत नाही, त्याचे का नाही तुम्ही सील केले जातात? म्हणजे कुठेतरी साठेलोट आहे आणि त्याच्यातून हे सगळी कामं चालू आहेत. दरवाढ मागे घेतलीच नाही तर भाजप पुढची भूमिका काय असेल आणि भाजप ठाणेकरांच्या बाजूने उभे असणार. नक्कीच जर दरवाढ त्यांनी मागे नाही घेतली तर आम्ही आंदोलन करू, त्यांना दाखवू. आज स्पष्ट बहुमताने त्यांनी जर ठराव पास केला तर ठाणेकर जनता ठरवल पुढे काय करायचं त्यांचं ते. आम्ही आमची भूमिका मांडू. आज ठीक आहे, स्पष्ट बहुमत असेल म्हणून त्या बहुमताच्या जोरावर जर ते करत असतील तर त्यांनी करावं. त्याला आम्ही विरोध करू आणि त्याला ज्या काय जनता दरबार किंवा जिथे जायचं तिकडे आम्ही नक्कीच जाऊ आणि त्या शासकीय दरबार असेल किंवा युडीला असेल तिकडे आम्ही सगळं कळवू की चुकीची दरवाढ आहे म्हणून. आणि त्यातून पण बहुमताने ठराव पास केला तर ठाणेकर जनता येणाऱ्या काळात ठरवल. उपमुख्यमंत्री एके ठिकाणी म्हणतात की आपल्याला देखील लिहिलेला आहे. काय नेमका आक्षेप आपला असतो? नक्की म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना
महायुती म्हणून लढून आलेलो आहोत. महायुतीचं सरकार आज स्थापन झालेलं आहे. पहिल्या 2-3 महासभेमध्ये त्यांनी जो चुकीचं वागणूक केलं तर त्याला आम्ही जाब विचारला. त्यानंतर गेल्या 2 महासभा ह्या सुरळीत पार पडल्या. आताही म्हटलं की त्याच धर्तीवरती सगळ्या विषयावरती चर्चा होईल आणि समाजशास्त्रानुसार सभा पार पडेल. परंतु मित्र पक्षाने शेवटच्या वेळेला ह्या करवाढीवरती जो मोठा विषय आहे ठाणेकरांसाठी, तर त्याच्यावर चर्चा न करता डायरेक्ट दुखवटा ठराव करून मंजूर केलं. ह्याचा आम्ही निषेध करत आहे आणि हे फार चुकीची वागणूक त्यांनी दिलेली आहे. पण काल महासभा संपली त्यानंतर बराच वेळ निघून गेलेला आहे. सकाळी आपल्याला प्रतिक्रिया द्यायला वेळ झालेली आहे. आमदारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आपल्याला निषेध करावासा वाटला आहे का? पण आमदारांनीच्या आधीच आमचं पत्र एक ड्राफ्ट झालेलं आहे आणि आम्ही आमच्या नगरसेवक जे काय बाहेर आहेत राहायला लांब त्यांच्या सहाय्या घेण्यामध्ये आमचा वेळ गेला आणि आमची भूमिका सभागृहात आम्हाला मांडायची होती. जी जर 104 कोटीची वाढ 104 कोटीची थकबाकी म्हणजे 104 कोटी वाढीव उत्पन्नासाठी जर ठाणेकरांवर कर लादला जातोय तर त्याच्या पार्श्वभूमी अजून वेगळी आहे. कारण हजारो करोड येणे बाकी आहे. मग त्याकडे का दुर्लक्ष केलं जाते? आणि त्याच्यात मी यादी बघितली तर मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, मोठे मोठे बिल्डर्स आहेत. मग ह्यांना का अंधन दिलं जातं? एखाद्या गोरगरिबाचं जर टॅक्स नसेल दिलं त्यांनी वेळेत तर आपण पाणी कट करतो किंवा त्याचं प्रॉपर्टी सील करायला जातो. मग गोरगरिबांना न्याय वेगळा आणि बिल्डर धारच्या लोकांना न्याय वेगळा का? हे आम्हाला चर्चेमध्ये मांडायचं होतं आमच्या सर्व नगरसेवकांना आणि ती चर्चा घडवून आणायची होती. आणि जेव्हा सर्वपक्षीय गट मिटिंगमध्ये ठरले प्रत्येक विषयाची चर्चा करून मंजूर करू, मग इथे मित्रपक्षाने बगल का दिली? म्हणजे मित्रपक्षाने कुठेतरी आम्हाला अंधारात ठेवला आणि हा फायदा घेतला आमचा. पण त्याचा आम्ही हा निषेध करतोय. पण जसं मागच्या सगळ्या महासभांमध्ये झालं तसंच आता यावेळेस सुद्धा शिवसेनेने विश्वासघात केला असं वाटतंय तुम्हाला? मागच्या महासभामध्ये केलं तेव्हा त्याला आम्ही प्रत्युत्तर केलं, आम्ही दाखवलं. आजही तुमच्या माध्यमातून पण आम्ही विषय मांडले. त्याच्यानंतर गेल्या 2 महासभा मित्रपक्षाने सभाशास्त्रानुसार घेतल्या आणि सभाही चांगल्या झाल्या. आता पण तशीच स्थिती होती. सुरुवातीपासून सभा ही चांगल्या पद्धतीने चालली होती. पण जेव्हा कर विषय जेव्हा आला तर याच्या विषयी डायरेक्ट त्यांनी दुखवटा ठराव मंजूर करून दुखवटा ठराव लगेच घेतला आणि विषय संपवला. हे कुठेतरी मित्रपक्षांनी आम्हाला धोका दिलेला आहे आणि भविष्यात याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. म्हणजे आम्ही दरवेळेस भाजपला गाफील ठेवलं जातं, त्यामुळे कुठेतरी भाजपची कोंडी करण्यात येते. सत्ताधारी असलं तरी सुद्धा त्यांना विषय मांडू दिले जात नाहीत. या संदर्भात या आधी देखील आपण वरिष्ठांकडे गेला होता. आता वरिष्ठांकडे काही आक्रमक भूमिका भाजपच्या सर्व नगरसेवकांना घेऊन मांडणार आहात? नक्कीच जाणार. कारण सारखं सारखं जर असं होत असेल तर आम्ही मागे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी आले, त्यांच्या अध्यक्षतेखाली आमची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पण आम्हाला आज मित्रपक्ष म्हणून आपण तेव्हा त्यांनाही वरिष्ठांशी चर्चा करून आपण सांगतो बोलले. त्यानंतर 3 महासभा व्यवस्थित चालल्या, 2 महासभा. ही 3री महासभा ही त्याच पद्धतीने चालेल अशी आम्ही विश्वास व्यक्त केला आणि त्या भरोश्यावर आम्ही चाललो. पण वेळ आली जेव्हा करवाढीचा विषय तेव्हा त्यांनी लगेच दुखवटा ठराव करून मंजूर करून घेतला. ही कुठेतरी दुपट्टी भूमिका मित्रपक्ष करतोय हे आता आम्हाला दिसून आलं. महत्वाचा विषय म्हणजे जी दरवाढ केलेली आहे ठाणेकरांवरती, स्थावर मालमत्तेवरती जो कर वाढ केलेला आहे हा फार चुकीचा आहे. जेव्हा सर्वपक्षीय गट मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ठरलं होतं की सर्व विषयावरती चर्चा करू. परिवहनची पण दरवाढ होती, तशीच स्थावर मालमत्तेची दरवाढ होती. तर त्याच्यावर चर्चा करून आम्ही आमचं मत मांडू, त्याच्यानंतरच विषय मंजूर करायचा आहे धोरण ठरलं असताना काल हा विषय सर्वात शेवटी ठेवून हा विषयावर विना चर्चा न करता त्यांनी मंजूर करून डायरेक्ट दुखवटा ठराव घेतला आणि सभा संपवली. ह्याचा आम्ही विरोध करतोय. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कर वाढीला आमच्या सर्व नगरसेवकांचा पक्षाचा विरोध आहे आणि ती भूमिका आम्हाला महापालिकेत चर्चा करून मांडायची होती, पण मित्र पक्षाने ती मांडू दिली नाही. ह्याचा आम्ही निषेध करत आहोत. वस्तुस्थिती बघितली तर करवाढ ही जी केलेली आहे ती 12% निवासी आणि 20% स्थावर माल आपला वाणिज्यासाठी केलेली आहे. पण ही फार बघितली तर मुंबई महापालिका आणि नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर बघितली तर आपली जवळजवळ 114% वाढ दिसते. आणि जो मूळ ठाणेकर आहे हा प्रामाणिक भरतोय त्याच्यावर करवाढ का, हा आमचा प्रश्न आहे महत्वाचा. त्याचबरोबर जे काही थकबाकीदार आहेत म्हणजे कर रुपये याच्यामध्ये जवळजवळ 250 कोटी येणं बाकी आहे. त्याचबरोबर जाहिरात विभाग असेल, शहर विकास विभाग आहे आणि LBT असे जवळजवळ 2000 कोटीच्या आसपास थकबाकी असताना ही करवाढ आणणं हे अन्यायकारक आहे. जो मूळ ठाणेकर जो कर भरतोय प्रामाणिक त्याच्यावरती लादला जातो अशी आमची भावना आहे. आणि त्याचबरोबर जे थकबाकी त्यांची वसुली का केली जात नाही? जास्त करून ज्यामध्ये बघितलं यादीमध्ये तर बिल्डरांची नावं निघतायत.
मग त्यांना का अभय दिलं जातं? एखाद्या झोपडीधारकांनी जर कर थकवला असेल तर त्यांचे अकाउंट सील केली जातात, त्यांची घरं सील केली जातात, पाणी कनेक्शन बंद केलं जातं. मग जर गोरगरिबांना न्याय वेगळा आणि जे उच्च प्रभू किंवा जे व्यावसायिक मोठे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना न्याय वेगळा, ही भूमिका कुठेतरी चुकीची आहे. आणि ही भूमिका आम्हाला आमच्या सर्व पक्षीय नगरसेवकांना मांडण्यासाठी आणि चर्चा करावी ही आमची भावना होती. पण तो विषय शेवटी ठेवून विना चर्चा करता आणि दुखवटा ठराव घेऊन त्यांनी मंजूर केलेला आहे. आणि त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे आणि त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीकडून निषेध करतोय. या विरोधात नारायण पवार देखील त्या ठिकाणी बोलत होते. त्यावेळेला तो आपल्या पक्षाकडनं त्यांना कुणीही पाठिंबा दिले ते एकटे पडलेले सभागृहामध्ये दिसले. आणि आता हा सर्वपक्षीय मंजुरी जेव्हा दिल्याची नंतर तेव्हा आमदारांनी यावरती विरोधाला प्रतिक्रिया दिली. त्यावेळेला तुम्हाला विरोध दर्शवता हवा. पण आमदारांचा विषय आमदारांनी घेतला, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आमचा विषय आम्हाला चर्चा करून आम्हाला आमची भूमिका आमच्या पक्षाची मांडायची होती. मित्र पक्षाने आम्हाला गाफील ठेवलं, चर्चा करतो करतो बोललं आणि त्यांनी करू दिले नाही. आणि हे आमचं लेटर कालच ड्राफ्ट झाले, कालच सह्या झालेली आहे. असं आमदारांनी सांगितलं आणि म्हणून आम्ही ही भूमिका नाही घेतली. आम्ही ठाणेकरांची जी करवाढ लादलेली आहे ही चुकीची आहे, हे आम्हाला कुठेतरी सभागृहात वाचा फोडायची होती आणि ती वाचा आम्हाला फोडू दिली नाही. आणि तसे सन्माननीय सदस्य नारायण पवारांनी जो विषय वृक्षपातीकरणचा घेतला होता तो विषय बघितला तर रिंग रेल्वे जो आज गेली 15-20 वर्षापासून त्याच्यावरती सर्च चालू आहे, मतं लोकांची घेतली जातात, त्याच्यातून हा कुठेतरी मंजूर झालेला आहे. आणि त्या रिंग रोडमध्ये झाडं नक्कीच बाधित होणार आहेत आणि त्याचाही आम्ही विरोध दर्शवलेला आहे. पण तो विरोध कसा, त्या झाडांचं पुनर्वसन करावं, कुठे करणार ही भावना त्याच्यातून आली होती. आणि जेव्हा सन्मानित सदस्यांनी जो विषय मांडला तेव्हा प्रत्यक्ष त्याचं उत्तर डायसवर द्यायला महापौरांनी रुलिंग दिली तरी काही गोंधळ घातला गेला. हे आम्हाला मान्य नाही म्हणून त्यांनी सभात्याग केला, हे चुकीचं आहे. आज ज्येष्ठ सदस्य आहेत, आम्ही त्यांचा मान राखतो. पण जर पुढे एलबीटी पुढे आपल्या टॅक्सचा विषय आहे, अजून विषय आहे, तर आज आम्ही त्यांना एकाकी नाही पाडले. कारण ते विरोधी पक्षाला आणखी बरं पडलं असतं किंवा मित्र पक्षांना की ह्यांनी गोंधळ घालून हे लोकांनी सभात्याग केला. म्हणजे बाकीचे जे विषय असतील कुठल्या करवाढीचे त्याला तिथे आमची भूमिका मांडायची आहे. या भावनेतून आम्ही त्यांना त्यांच्या बरोबर म्हणजे त्यांना एकटं नाही पाडलं, पण त्यांच्याबरोबर आम्ही बायकॉट नाही झालो. हीच आमची हे आहे. कारण का आम्हाला ठाणेकरांचे पुढचे प्रश्न सोडवायचे होते आणि विषय त्यांचाही बरोबरच आहे. पण त्या झाडांचं पुनर्वसन कुठे करणार, काय करणार? आणि शेवटी रिंग रेल्वे ही आम्हाला ठाणेकरांना हवी आहे. गेली 15 वर्षापासून महाराष्ट्र सरकार असेल, राज्य केंद्र सरकार असेल, महापालिका जी ट्रॅफिक समस्येमधून ठाणेकर आज जे काही त्रास भोगतायत त्याच्यासाठी पर्याय म्हणून रिंग रेल्वे आणलेली आहे. मग ह्या रिंग रेल्वेच्या वरती जी झाडं बाधित होणार आहेत त्यांचं पुनर्वसन नक्कीच झालं पाहिजे आणि त्याच्याशी आमचं एक मत आहे. पण त्याच्यामुळे रिंग रेल्वे थांबवणं शक्य आहे का? ठाणेकर म्हणून किंवा एक मी ठाणेकर म्हणून किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा तो आज जर ठाणेकर ट्रॅफिक समस्या जातात तर त्याचं चुकीचं आहे प्रकार. तर त्याचं पुनर्वसन व्हावं, झाडं वाढावे, झाडांचं जतन व्हावं ही आमची भावना आहे. सर, महासभे अगोदर दोन्ही आमदारांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत तुम्हाला सूचना दिलेल्या होत्या कुठल्या विरोधाला कुठला विरोध करायचा. तशा प्रकारचा विरोध काल महासभेत का नाही? काय महासभेच्या बैठकीमध्ये आमच्या आमदारांसमोर दरवेळी बैठक होते, गट मिटिंग तशी. तर आमदारांना दरवाढी असू किंवा सगळ्या विरोधात चर्चा झाली. त्याच्यावर सन्माननीय आमदार साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांनी त्याच्यावर विषय आणू, विषयावर चर्चा होईल. त्याचं गांभीर्य किती आहे, काय आहे, म्हणजे बघता येईल किती ते त्रास होणार आहे. आज 12% आणि 20% ही जी वरवाढ ही मोठी दरवाढ आहे. एवढी ही आम्हाला मान्य नाहीये. पण ती भूमिका मांडायला आम्हाला मित्र पक्षाने दिली नाही. आमची भूमिकाच स्पष्ट करायला दिली नाही. कारण त्यांनी काय केलं, डायरेक्ट दुकोडा ठराव घेऊन मंजूर करून टाकला आणि दुकोडा ठराव घेतला. इतर विषयांवरती शिवसेनेचे नगरसेवक 5-5, 10-10 मिनिटं बोलतात. यावेळेला देखील तुम्हाला बोलू दिलं नाही असं नाही, यावेळी त्यांनी दुकोडा ठराव घेतला ना लगेच. आम्हाला बोलायला आमचे सदस्य उभे राहिले, पण दुकोडा ठराव घेऊन त्यांनी मंजूर केलं. हे कुठेतरी चुकीचं आहे ना. म्हटलं होतं की आम्हाला सभागृहात बोलू देत नाही, आमचं म्हणणं मांडू देत नाही. यावेळेला देखील असंच झालंय. यावेळी तसंच केलं, गाफील ठेवलं आम्हाला. चर्चा करू हे घेतलं. सर्वपक्षीय गट मीटिंग मध्ये ठरलं होतं प्रत्येक विषयाला सदस्यांना बोलायला, चर्चा करायला देणार, वेळ देणार म्हणून सांगितलं. मग सगळे सदस्यांनी त्यांना आज टॅक्स सारखा एवढा मोठा प्रश्न आहे जो कर वाढीचा, ह्याच्यावर तर सगळे सदस्य बोलणारच होते. पण त्यांना ते वाटलं नसेल, घेतल्यानंतर त्यांच्यावर कुठे बुमरँग होईल या भावनेतून त्यांनी ते गुंडाळण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आता भविष्यात आम्ही पुढे ही काळजी घेऊ. हा विषय आजचा नाही, गेल्या मागच्या वेळेस पण किंवा अनेक वेळा असं झालं की शिवसेने गोंधळ घालून हे करून हे विषय मंजूर करून घेतले. हा विषय आजचा पुरता मर्यादित नाहीये. मागच्या वेळी पण बऱ्याच गोष्टी झाल्या, तेव्हा पण ती
सरकारी बहुमतावर करून विषय मंजूर करतात. आता यासोबत आमचं हे स्पष्ट सूचना होतं की तुम्ही करून करू नका करवडीचा. पण तो विरोध दिसायला पाहिजे सभागृहात नगरसेवकाचा भाजपचा तो दिसला असा नाही. विरोध दिसला. यापुढे बाकी विषय त्यांनी असेच मंजूर करून घेत. नेमकं आता तुम्ही भूमिका काय वारंवार पुढे पण नाही, वारंवार म्हणजे कसं होतं की आता मागे गेल्या तर 6 महासभा झाल्या तुम्ही बघितलं. मित्रपक्ष असो किंवा सदस्यांना बोलायला दिले जात नाही. त्याच्यावर आम्ही आवाज उठवला, वेळोवेळी आम्ही डायस सोडून पण मी त्यांचा विरोध केलेला आहे. तसं आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडलेली आहे. प्रत्येक वेळी आम्हीच गोंधळ घालतो असं वाटायला नको आणि ह्या भावनेतून आम्ही शांत होतो की चर्चा होईल आणि चर्चा जो शेवटचा प्रश्न आला हातकरचा तर त्यांनी काही विना चर्चा डायरेक्ट दुखोडा ठराव करून मंजूर केलं, पण त्यांनी आम्हाला गाफील ठेवलं. तर भविष्यात अशा गोष्टी होणार नाही त्याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. विरोध तर विरोध असेल त्या गोष्टीला जाहीर भूमिका आम्ही घेणार भविष्यात. पण आम्ही सर सभागृहामध्ये नेहमी मांडताना विषय असा की गटनेत्यांच्या ठराव मंजूर करून घेतलाय. हेच मित्रपक्षाला काही कदापि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आवडणार नाहीये हे. कारण जर करवाढीसारख्या 12% आणि 20% करवाढीसारख्या महत्वाच्या मुद्द्यावर बिना चर्चा ठराव जो मंजूर केलाय ते सर्वमान्य उपमुख्यमंत्री कदापि सहन करणार नाहीत मलाही वाटतं. पण त्यांच्या छत्रछायाखाली त्यांचे काही लोक आहेत ते सवंगडी आणि जे काही अधिकारी वर्ग आहे यांनी मिळून हे केलेलं कारण त्यांच्या पोलखोल पुढे येतील. कारण का थकबाकीदारांची यादी शिंदे साहेबांना माहीत नसेल. आज एलबीटी सारख्याच्या जवळ हजारो कोटी येणं बाकी आहे. सामान्य करामधून पण 200-250 कोटीच्या वर येणं बाकी आहे. मग एवढे जर पैसे थकबाकी असताना आपण 104 कोटी वाढवण्यासाठी महत्व देतोय आणि हे कधीही त्यांना सहन होणार नाहीये आणि त्यांनी पण ह्याच्यावर पुनर्प्रश्न करावं. सर्वांनी उपमुख्यमंत्र्यांनी पण याच्यावरती दखल घ्यावी आणि योग्य ते डिसिजन द्यावं त्यांनी. जर उद्या ठाण्यामध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार आहे, आपण सर्व नगरसेवक या विषयावर गणेश नाईकांची भेट घेणार आहात. नक्कीच घेणार आहे आणि उद्या जाणारच आहोत जनता दरबार आणि त्यांनाही आम्ही पत्र करू की बाबा एवढी थकबाकीदारी आहे, थकबाकीदारांकडे लक्ष जात नाही. लोकांसाठी प्रश्न वाढवायचं जे वाढवले जात आहेत त्याच्यावर वाढवला गेला का वाढवला गेला बाकी का दर वाढवण्याचं कारण काय कसं. आता सन्माननीय आयुक्त साहेब सौरभ रावसाहेब यांनी तर 6,432 कोटीचा आपल्याला अर्थसंकल्प सादर केला. तेव्हा तर कर वाढवणं हे त्यांनी नव्हतं केलं. आता कर वाढवण्याचं एवढं का वाटलं तर त्यांनी ते तेव्हा प्रशासनाने उत्तर ती प्रशासनाला आम्ही विचारलं होतो महासभेमध्ये की बाबा तुम्ही वाढवण्याचं कारण काय. जर तुमचं बजेट आपल्याजवळ 6,000 कोटी प्लस आहे आणि तेव्हा तुम्ही आम्हाला बजेटचे सांगितलं की कर वाढवणं गरजेचं आहे आणि आता कर वाढ आणायची कशाला. पालिकेचं उत्पन्न वाढावं आणि बाकी ठीक आहे, पालिकेचं उत्पन्न वाढवायला आम्ही पण सहकार्य करू. पण जी 12% आणि जी 20% जी दरवाढ आहे ती फार चुकीची आहे. आज मुंबई महापालिका आणि नवी मुंबई महापालिका बघितली किंवा तर त्याच्या धर्तीवरती जवळजवळ 100%च्या वर आपली करवाढ दिसते. आज मुंबई महापालिका आणि नवी मुंबई महापालिका 50%चीच लेवल आहे आणि ह्या जर दरवाढीमुळे एकंदर पैसे नाहीये आणि पालिकेचं उत्पन्न पाहिजे याकरताही दरवाढ केलेली. मग ज्यावेळी गाड्या घेतल्या मोठ्या गाड्या घेतल्या महागड्या गाड्या घेतल्या त्यावेळी हा काय विचार केला गेला. आता महागड्या गाड्या घेतेवेळी त्या गाड्या त्या कायद्यानुसार म्हणजे आता जवळजवळ आम्ही आत्मशांत बसतो. जी माझ्याकडे गाडी जी होती त्या गाडीमध्ये जवळ 14 वर्ष जुनी होती. ती फिरू शकत नव्हती अशी परिस्थिती. रस्त्यामध्ये बंद पडायची आणि पावसाचं पाणी गळत होतं अशी परिस्थिती होती. आम्ही तर तुमचं ठीक आहे बाकीच्यानी पण गाड्या घेतल्या महापौरांनी तर स्पेशल एडिशन गाडी मागितली. गेली 8-10 वर्ष कुठली गाडी नवीन आणली नव्हती आणि तो त्याच्यातून तो विषय आलाय. पण जर महापालिकेचं उत्पन्न नाही आहे 1.25 करोडच्या गाड्या झालेल्या आहेत त्यातून मोठं दिलासा म्हणजे दिसून ना पालिका मग त्याच्यातून दिलासा मिळू शकतो. तुमच्या मताशी सहमत आहे. समजा गाड्या आणल्या किंवा कामं करण्यामध्ये त्रास होते कधी 1 कोटी पण 1000 कोटी थकबाकी आहे त्याचं काय त्याच्यावरती मी विचार केला पाहिजे ना. तर ज्या महापालिका अधिकाऱ्यांवरील जबाबदारी होती कर गोळा करण्याची त्यांच्यावर कारवाई. आता महापालिका अधिकारी सरळ फेल झालेले आहेत. त्यांनी नवीन संस्था आणली त्याच्यावर ती ब्रिक्स इंडिया म्हणून संस्था आणली. ती लोकांची कर वसूल करणार नवीन कर लावणार. जो कोण व्यावसायिक कर भरत नसेल किंवा तो सामान्य कर भरत असेल तर ते त्या स्कुटनी करणार. नवीन कर लावणार. ते कुठे काही दिसत नाहीये. फुकटचा हा पैसा आपला दुसरीला चाललाय. जी वस्तुस्थिती आहे रिकव्हरीची जबाबदारी कोणाची आहे. मग अधिकारी एसी मध्ये बसून बसलेले आहेत. त्यांनी करावं ना खाली रस्त्यावर उतरावं. करावे अकाउंट सील त्यांचे असतील त्यांचे प्रॉपर्टी सील कराव्या पैसे भरत नाहीत तर कशाला थांबलाय तुम्ही वर्षानुवर्ष वाक्यात. आमची भावना आहे हीच भावना आम्हाला सभागृहात मांडण्याची होती. चर्चा करू आणि त्याच्यामध्ये आम्ही ह्या पोलखोल करणार होतो की एवढी थकबाकी आहे एलबीटीकडे एवढी थकबाकी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही करवाढ वाढून काय साध्य करताय. 100 कोटी वसूल करण्यासाठी तुम्ही 1000 कोटी सोडणार आहात का.
मग त्याच्यावर काहीतरी ठोस निर्णय झाला असता आणि त्या निर्णयानंतर ह्या विषयाकडे आमचं मत आलं असतं, मग मत दिलं असतं ना काय करायला पाहिजे. ओके. सभागृहामध्ये उभं राहून का बोलतात हा प्रत्येक वेळेचा काल पण तोच विषय तसाच झाला. पाण्याच्या संदर्भामध्ये असू दे किंवा आणखीन काही असू दे तर तेच विषय निदर्शनास होतात. मग तिथे तुम्हाला एक तिकडे एक होतं आणि इथे एक होतं अशी भूमिका आहे का? मग तुम्ही ठामपणे तुमच्या नगरसेवकासमोर उभे करा. नाही, त्याच्यामध्ये कसं असतं का ज्यावेळेस या महासभेच्या पार्श्वभूमीवरती सर्व पक्ष गटनेत्यांच्या ज्यावेळेस मिटिंग होते, साहजिकच आहे का कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसं आपल्याला सोडवता येतील आणि त्याच्या हिशोबाने महासभा जास्त लांबता कामा नये. कारण पुढचं जर समजा आपल्याला संपूर्ण प्रशासकीय कामकाज बघत असताना आपल्याला ठाणेकरांच्या समस्यांवरती किंवा ठाणेकरांच्या ज्या प्रश्नावरती जे काय आपल्याला तिथे प्रश्न सोडवायचे असतात सभागृहामध्ये, त्या अनुषंगाने जे चर्चेचे विषय असतात त्या विषयांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ह्या महासभेमध्ये ह्या गट मीटिंगमध्ये मी हे ठरलं होतं कुठली विषयपत्रिका मंजूर करून जमणार नाहीये. आम्हाला प्रत्येक विषयावरती आम्हाला चर्चा करायची आहे. या अनुषंगाने जेव्हा आमचं सर्व मत झालं, सर्व पक्ष गटनेत्यांचं मत झालं आणि त्याला त्या गट मीटिंगमध्ये मंजुरी सुद्धा आली किंवा नाही प्रत्येक विषयावरती आपण चर्चा करू आणि प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी हे आपण पुढच्या महासभेच्या नंतर म्हणजे साधारणतः पुढच्या सप्टेंबरची महासभा येईल त्याच्यानंतर मग साधारणतः गणपतीची सुट्टी झाल्याच्या नंतर आपण ती एक सभा लावून आपण त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी आपण घेऊया. असं ठरल्याच्या नंतर सर्व पक्ष गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये ठरल्याच्या नंतर मग ह्या प्रत्येक प्रश्नावरती सखोल चर्चा होणं गरजेचं आहे. आणि सुरुवात पण आपण तशीच झाली होती. प्रत्येक विषयावरती सखोल चर्चा झाली. प्रत्येक नगरसेवक त्याच्यामध्ये आपल्या समस्या प्रभागातल्या समस्या असतील त्या अनुषंगाने त्या विषयाच्या अनुषंगाने ते नगरसेवक आपलं भाष्य करत होते आणि आपल्या समस्या मांडत असताना अचानकपणे लास्टला आता मनीष जोशींना मला वाटतं सचिव आहेत ते मला वाटतं शेवटची महासभा असेल कदाचित त्यांचा काहीतरी वेगळा रोल असू शकतो त्याच्यामध्ये किंवा चला ठीक आहे शेवटची महासभा आहे गोंधळ नकोय मग पटापट बाबा चला ठीक आहे असं लांबता पण कामा नये मग त्यांनी ते मंजूर करण्याच्या हिशोबाने करत गेले. परंतु मला एकच सांगायचं आहे की ह्या सर्व गोष्टी करत असताना प्रत्येक वेळी जर अशी जर भूमिका जर पक्ष शिवसेना पक्ष जर करत असेल मित्र पक्ष करत असेल तर पुढच्या महासभेला आम्ही त्या बाबतीमध्ये संपूर्ण एक नियोजनरित्या किंवा आणखीन आपण म्हणतो ना की एक चर्चा करून या सर्व गोष्टी त्यावेळेस त्या सोडवण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. कारण हे प्रकरण ठाणेकरांच्या दृष्टीतून खूप महत्वाचं होतं आणि 104 कोटींच्या थकबाकीसाठी म्हणजे 104 कोटींची उद्दिष्ट होतं फक्त 104 ते 105 कोटींचं फक्त वाढीव होतं वाढीव उद्दिष्ट होतं आणि त्याच्यासाठी जो सामान्य करदाता जो आहे नियमित जो कर प्रामाणिकपणे भरणारा जो करदाता आहे हा भूदंड त्याला बसणार होता. आणि आमची भारतीय जनता पक्ष म्हणून आमची ही भूमिका राहणार होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो प्रामाणिक करदाता आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा लोड येता कामा नये त्याला कुठल्याही प्रकारचा भूदंड बसता कामा नये आणि त्याची काळजी करणं हे आमचं काम आहे. म्हणून आम्हाला प्रत्येकाला त्या विषयावरती सविस्तर चर्चा करायची आम्हाला कुठल्याही प्रकारचा आम्हाला गोंधळ घालून त्या विषयावरती चर्चा करायची नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय ह्याच्यावरती चर्चा करत असताना प्रशासनाला जे मंजूर करायचं असेल परंतु त्यांनी ते गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्याच्या नंतर त्यांनी जे पटापट जे मंजूरच्या हिशोबाने करत गेले. परंतु ह्याच्यावरती आमचं हे भाष्य करायचं होतं आम्हाला सर्वांना की कारण हे गट मीटिंग मध्ये ठरवलं होतं की ह्या विषयावरती 105 कोटींच्या उपलक्षेसाठी आपण जवळजवळ ते आमचं असं म्हणणं होतं की जी थकबाकीदार जे आहेत ते मोठमोठे बिल्डर्स असतील जे मोठमोठे मॉल्सवाले असतील ह्या सर्व गोष्टींमध्ये जे थकबाकीदार जे होते त्यांच्याकडून आपल्याला साधारणतः 1000 ते 1200 करोडची आपल्या थकबाकी बाकी आहे. आणि ही वसूल न करता आपण जो सर्वसामान्य करदाता आहे जो आहे जे आपण सर्व करदाते आहोत आणि आपण सर्वजण प्रामाणिकपणे आपण तो कर भरतोय हे करत असताना आपण त्यांच्या पाठीमागे न लागता आपल्याला जे थकबाकीदार आहेत त्यांच्या वसुलीच्या पाठीमागे आपलं उद्दिष्ट होणं गरजेचं होतं. तर फक्त 105 कोटीचं उद्दिष्ट ठेवून 700 कोटींचं जे काही थकबाकीदार आहेत त्यांना आपण साईडला ठेवून द्यायचं हे योग्य नाहीये आणि याच्यावरतीच आम्हाला प्रामुख्याने चर्चा करायची होती. तर उपमहापौर तुम्ही असं म्हणताय